नमस्कार. मन तरंगमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही खरंच प्रेझेंटमध्ये जगताय का? अम, हा प्रश्न ऐकायला एकदम साधा वाटतो ना, पण म्हणजे तू थेट आपल्या रोजच्या धावपळीवर आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वावर बोट ठेवतो. हो, अगदी बरोबर. कारण विचार करा, आपण सकाळी उठल्यापासून नक्की काय करत असतो? आपण नाश्ता करत असतो, पण आपलं मन खरंच तिथे असतं का? नाही, ते तर 10 वाजताच्या ऑफिस मीटिंगमध्ये अडकलेलं असतं. एक्झॅक्टली. आपण ट्रॅफिकमधनं गाडी चालवत असतो, पण डोक्यात कुठल्यातरी घरगुती समस्या किंवा ते EMIचे आकडे फिरत असतात. राईट. म्हणजे आपण प्रत्यक्ष एका जागी असतो, पण मानसिकदृष्ट्या आपण तिथे कधीच नसतो. एक मिनिट. मला इथे एक एकदम प्रॅक्टिकल प्रश्न विचारायचा आहे. यात चुकीचं काय आहे? म्हणजे जर मी उद्याचं प्लॅनिंग केलं नाही, तर मी माझं घर कसं चालवणार? हं, किंवा ऑफिसमधले टार्गेट्स कसे पूर्ण करणार? उद्या काय होईल याचा विचार करणं म्हणजेच तर जबाबदारीने जगणं आहे ना. आपण याला प्रेझेंटमधून पळून जाणं का म्हणतोय? हां, अत्यंत साहजिक असा प्रश्न आहे. पण बघा, इथे आपल्याला प्लॅनिंग करणं आणि चिंतेत अडकणं यातील एक खूप सूक्ष्म आणि मोठा फरक समजून घ्यावा लागेल. ओके. उद्याच्या मीटिंगची तयारी करणं, प्रेझेंटेशन बनवणं ही एक प्रत्यक्ष कृती झाली. पण त्या मीटिंगमध्ये बॉस काय म्हणेल, माझं प्रेझेंटेशन खराब झालं तर माझी नोकरी जाईल का, या अनामिक भीतीने आपली आजची सकाळ खराब करणं, याला आपण जीवन मानून बसलो आहोत. अरे बापरे, खरंय. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू सतत एका डिफॉल्ट मोड नेटवर्कमध्ये असतो. तो एकतर भूतकाळात घडलेल्या चुकावर ओव्हरथिंकिंग करत असतो. किंवा मग भविष्यात काय वाईट घडू शकतं याची चित्र रंगवण्यात गुंतलेला असतो, राईट? अगदी बरोबर. आणि या मानसिक शर्यतीत आपण आपला आज म्हणजे आपला आत्ताचा क्षण पूर्णपणे गमावून बसतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपण सतत एका मानसिक टाईम मशीनमध्ये बसलेलो असतो जे फक्त मागे किंवा पुढे जातं. एक्झॅक्टली. पण कधीच आत्ता या स्टेशनवर थांबत नाही. पण हे इतकं सर्रास का घडतं? आपल्याला असं का वाटतं की पुढचं काहीतरी मिळवलं किंवा कालच्या चुका सुधारल्या की मगच आपण सुखी होऊ, नंतर सर्व काही ठीक होईल, या भ्रमात आपण का जगतो? याचं मूळ आपण आणि आपल्या समाजाने यशाची जी व्याख्या बनवली आहे ना, त्यात दडलं आहे. अच्छा. हे समजून घेण्यासाठी आपल्याला रामदास यांनी लिहिलेल्या बी हिअर नाव या एका जीवन बदलून टाकणाऱ्या पुस्तकातील अत्यंत प्रभावी कथेकडे जावं लागेल. ओके. रामदास यांचं पूर्वीचं नाव होतं डॉक्टर रिचर्ड ॲल्पर्ट. हो. ते 60च्या दशकात हार्वर्ड विद्यापीठात मानसशास्त्राचे एक अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध प्रोफेसर होते. त्यांच्याकडे सगळं काही होतं. अफाट पैसा, स्वतःचं खाजगी विमान, महागड्या स्पोर्ट्स कार्स. एक सेकंड थांबा. हार्वर्डची प्रोफेसरशिप, स्वतःचं विमान, भरपूर पैसा, हे सगळं तर आपल्या सगळ्यांचा अल्टिमेट ड्रीम असतं ना. हो ना. आपण सगळे याच गोष्टींसाठी तर रात्रंदिवस धावतोय. मग एवढं सगळं मिळूनही जर तो माणूस समाधानी नव्हता, तर मग आपण सगळे ज्या शर्यतीत धावतोय ती मुळातच चुकीची आहे का? नेमका हाच तो आहा मोमेंट होता त्यांच्या आयुष्यातला. डॉक्टर ॲल्पर्ट यांना आतून एक प्रचंड पोकळी जाणवत होती. अच्छा. ते स्वतःलाच विचारायचे की मी मानसशास्त्राचा एवढा मोठा प्राध्यापक आहे, मी लोकांना त्यांच्या मनाचे आजार कसे बरे करायचे हे शिकवतो, पण माझ्या स्वतःच्या मनातील अस्वस्थता आणि भीती का जात नाहीये? म्हणजे सर्व भौतिक सुख असूनही एक रीते पण त्यांना आतून खात होतं. राईट. मानसशास्त्राच्या भाषेत त्याला हेडोनिक ट्रेडमिल म्हणतात. आपण एक गोष्ट मिळवतो, आपल्याला वाटतं आता आपण कायमचे सुखी होऊ. पण थोड्याच दिवसात आपल्याला त्याची सवय होते, राईट? एक्झॅक्टली. आणि आपण पुन्हा नवीन गोष्टीच्या मागे धावू लागतो. डॉक्टर ॲल्पर्ट यांनी हे चक्र अचूक ओळखून घेतलं होतं. की खरं सुख मिळेल. अगदी बरोबर. हा पळताभुई थोडा प्रकार आहे सगळा. पण मग डॉक्टर अल्पर्याट यांनी यातून मार्ग कसा काढला? कारण हार्वर्ड सारखी जागा आणि एवढी लक्झरी सोडून देणं सोपं नक्कीच नसेल. अजिबात सोपं नव्हतं. पण जेव्हा त्यांना जाणवलं की पाश्चात्य मानसशास्त्र आणि भौतिक यश त्यांना आतून शांत करू शकत नाहीत, तेव्हा त्यांनी सर्वस्व सोडून थेट भारताची वाट धरली. वाव. मानसिक शांततेच्या शोधात ते भारतात आले आणि हिमालयाच्या पायथ्याशी त्यांची भेट त्यांच्या गुरूंशी झाली, ज्यांना ते महाराजजी म्हणत. ओके. आता गंमत बघा, रिचर्ड भारतात आले तरी त्यांचं डोकं ते अमेरिकन प्रोफेसरच होतं. म्हणजे ते तिथेही सतत उद्या काय करायचं, पुढचा प्रवास कुठे करायचा, पासपोर्ट सुरक्षित आहे ना, अशा भविष्याच्या चिंतेत आणि प्लॅनिंगमध्येच असायचे. राईट. म्हणजे माणूस शारीरिकदृष्ट्या कुठेही गेला तरी तो स्वतःच्या अस्वस्थ मनाला सोबत घेऊनच जातो. हो ना. हो ना. तुम्ही हिमालयात बसूनही जर तुमच्या बँकेच्या बिलाचा विचार करत असाल तर तुम्ही हिमालयात माहीज आहात. तसंच काहीसं.
आणि तेव्हा त्यांच्या गुरूंनी त्यांच्या या सततच्या अस्वस्थतेवर त्यांना एक अतिशय साधा पण त्यांच्या संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारा मंत्र दिला. कोणता? ते म्हणाले, भूतकाळाचा विचार करू नकोस, भविष्याची चिंता करू नकोस, फक्त इथे आणि आत्ता राहा. आणि यातूनच पुढे बी हिअर नाऊ या तत्वाचा जन्म झाला, ज्याने लाखो लोकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. फक्त इथे आणि आत्ता राहा. ऐकायला किती सोपं आणि भारी वाटतं, पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तरी खूप अवघड आहे. हो, साहजिकच आहे. कारण आपलं मन एका माकडासारखं आहे, जे एका विचारावरून दुसऱ्या विचारावर उड्या मारत असतं. आपण हे प्रेझेंटमध्ये राहणं नक्की कसं करू शकतो? यासाठी आपण नैसर्गिक प्रक्रियांवर कसा आकारण ताण घेतो हे समजून घेणं गरजेचं आहे. पुस्तकात यासाठी सुरवंट आणि फुलपाखराचं एक अतिशय सखोल उदाहरण दिलं आहे. अच्छा. जेव्हा एखादा सुरवंट असतो तेव्हा तो, अरे रे, मला लवकरात लवकर फुलपाखरू व्हायचंय, माझ्या मित्रांना पंख आलेत, मी अजून का मागे आहे, असा ताण घेत नाही. हा, बरोबर. तो भविष्याच्या चिंतेत स्वतःला जाळून घेत नाही. तो फक्त स्वतःला एका कोशात बंद करतो. त्या कोशात तो बदल अत्यंत शांतपणे, नैसर्गिकरित्या घडतो. तो त्याच्या त्या प्रक्रियेत पूर्णपणे प्रेझेंट असतो. हे उदाहरण खूप काही सांगून जातं. सुरवंट त्याच्या बदलण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे आहे तिथे असतो. तो उद्याची चिंता करत नाही. एक्झॅक्टली. पण आपण मात्र भविष्यातील फुलपाखरू होण्याच्या चिंतेत आपला आजचा सुरवंट असण्याचा काळही दुःखी करून टाकतो. हो, आपण सतत एका टप्प्यावरून दुसऱ्या टप्प्यावर उडी मारण्याची घाई करत असतो. पण आपण कितीही घाई केली तरी आपण एक सत्य बदलू शकत नाही. मला इथे ना एक अतिशय प्रॅक्टिकल उदाहरण सुचतंय. कोणतं? समजा आपण रात्री झोपलो आहोत आणि अचानक पहाटे 3:47 आपला गजर वाजतो किंवा अचानक जाग येते. विचारलं, आता किती वाजलेत? तर उत्तर असेल, आत्ता. आपण उद्या सकाळी 9 वाजता उठलो तरी उत्तर हेच असेल. अगदी बरोबर. आपण न्यूयॉर्कला गेलो किंवा पुण्यात असलो तरी आपण इथे आणि आत्ता या सत्यापासून पळ काढूच शकत नाही. घड्याळाचे काटे फिरत राहतील, पण आपण कायम इथेच असतो. हेच तर खरं वास्तव आहे. आपण वर्तमान काळ सोडून शारीरिकदृष्ट्या कुठेही जाऊ शकत नाही, पण आपलं मन मात्र कायम या नावमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतं. खरंय. ते एकतर आठवणींच्या जगात रमतं किंवा भविष्याच्या काल्पनिक जगात घाबरून बसतं. आणि म्हणूनच ह्या टप्प्यावर आपण सर्वांनी क्षणभर गती मंदावून काही प्रश्न शांतपणे स्वतःला विचारले पाहिजेत. नक्कीच. आपण सगळ्यांनीच थोडे अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. आपण सतत उद्याच्या चिंतेत आपला आज आणि आत्ताचा हा अमूल्य क्षण का गमावतो? आपल्याला का वाटतं की आजचा दिवस कसा तरी ढकलून देऊ, खरी मज्जा तर उद्या येणार आहे? आपण आजच्या क्षणाला केवळ एक अडथळा का मानतो? आणि त्याहीपेक्षा सखोल प्रश्न हा आहे की डॉक्टर अल्पट यांच्यासारखेच आपल्याकडे आज पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने अधिक सुखसोयी आहेत. मनोरंजनाची इतकी साधनं आहेत. हो, हातात स्मार्टफोन्स आहेत. तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे, तरीही आपल्याला आतून एक भयानक पोकळी का जाणवते? आपण बाहेरून जगाशी जितके कनेक्टेड आहोत, आतून आपण स्वतःशीच तितके तुटलेले का आहोत? आणि आणखी एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे आपण आपल्या नोकरीला, बँकेतल्या पैशांना किंवा समाजाने दिलेल्या ओळखीलाच आपलं सर्वस्व का मानून बसतो? बरोबर. जर एखाद्या दिवशी आपली नोकरी गेली किंवा आपलं बँक अकाउंट शून्य झालं तर आपलं अस्तित्व संपतं का? आपला हा अहंकार, आपला हा इगो म्हणजेच आपण आहोत का? आणि जर आत्ता आणि इथे हीच एकमेव सत्य परिस्थिती असेल, तर मग आपल्या मनातील ती अनामिक भीती खरोखर अस्तित्वात आहे का? की आपण स्वतःच आपल्या विचारांच्या जाळ्यात अडकून असं झालं तर काय होईल या कल्पनेतून ती भीती निर्माण केली आहे? हे प्रश्न खरोखरच अस्वस्थ करणारे आहेत. पण ही अस्वस्थता गरजेची आहे. कारण जेव्हा आपण ह्या प्रश्नांचा वेध घेतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जागे होऊ लागतो. नक्कीच. पण मुख्य प्रश्न अजूनही तसाच आहे. हे सगळं समजतंय, पण प्रत्यक्ष आयुष्यात इथे आणि आत्ता कसं राहायचं? रोजच्या जीवनात राग आला किंवा टेन्शन आलं की आपण लगेच त्यात वाहून जातो. यावर या पुस्तकात काय उपाय सांगितला आहे? इथेच ह्या पुस्तकाचा आणि डॉक्टर अल्पर्ट यांच्या प्रवासाचा सर्वात महत्त्वाचा आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रगल्भ असा उपाय समोर येतो. तो म्हणजे साक्षीदार भाव किंवा द विटनेस. द विटनेस, ओके. आता हे काम कसं करतं ते आपण नीट समजून घेऊ. सामान्यतः आपल्या मेंदूत काय होतं? जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण म्हणतो मी रागावलो आहे. राईट. जेव्हा ताण येतो तेव्हा आपण म्हणतो मी तणावात आहे. आपण स्वतःला आणि त्या भावनेला एकच मानतो. आपण त्या भावनेत पूर्णपणे विरघळून जातो. म्हणजे जर माझ्या बॉसने मला ओरडलं किंवा माझ्या व्यवसायात नुकसान झालं तर माझा इगो दुखावतो
आणि मी स्वतःलाच एक अपयशी माणूस मानू लागतो. अगदी तसंच. मी ती घटना आणि माझं अस्तित्व यात काहीच अंतर ठेवत नाही. हो, पण साक्षीदार भाव आपल्याला हे शिकवतो की आपल्या भावना आणि आपण या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. जेव्हा राग येतो तेव्हा त्यात वाहून जाऊ नका. मनाने थोडे दूर उभे राहा आणि स्वतःला सांगा, माझ्या शरीरात आणि मनात रागाची भावना निर्माण झाली आहे आणि मी ती शांतपणे पाहत आहे. हा जो पाहणारा आहे तो साक्षीदार आहे. आपण तो राग नाही आहोत, आपण ते पाहणारे आहोत. ओके. आधुनिक कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपीमध्येही ह्याच तत्वाचा वापर केला जातो, ज्याला कॉग्निटिव्ह डिफ्युजन म्हणतात, जिथे आपण आपल्या विचारांपासून स्वतःला वेगळं काढायला शिकतो. पण मला इथे एक शंका येते. जर मी माझ्या आयुष्याकडे, माझ्या दुःखाकडे आणि आनंदाकडे फक्त एक त्रयस्थ साक्षीदार म्हणून पाहत राहिलो, तर मी एक प्रकारचा रोबोट नाही का होणार? नाही, तसं नाहीये. म्हणजे आयुष्यातली मजा, पॅशन, एक्साइटमेंट निघून जाईल ना? मग मी फक्त एक भावनाशून्य पॅसिव्ह झोंबी बनेन असं नाही वाटत? हां, खूप चांगला आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. पण याचं उत्तर अगदी उलट आहे. जेव्हा आपण साक्षीदार बनतो तेव्हा आपण पॅसिव्ह होत नाही, तर आपण अधिक फोकस्ड आणि जागरूक बनतो. ते कसं काय? समजा आपण गाडी चालवत आहोत आणि अचानक कोणीतरी आपली गाडी ओव्हरटेक करून कट मारून पुढे गेलं. जर आपल्यात साक्षीदार भाव नसेल तर आपल्याला भयंकर राग येईल. हो, आपण त्याला शिव्या देऊ. एक्झॅक्टली. आणि त्या रागाच्या भरात आपलाही अपघात होण्याची शक्यता वाढेल. पण जर आपण साक्षीदार असू तर आपल्याला जाणवेल की माझ्या मनात राग येतोय. राईट? आपण तो राग ओळखू, पण त्याच्या आहारी न जाता गाडी सुरक्षितपणे चालवण्यावर लक्ष केंद्रित करूया. आपण रोबोट बनत नाही, आपण परिस्थितीचं गुलाम बनणं सोडून देतो. आपली प्रतिक्रिया निवडण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं. क्या बात है. म्हणजे जेव्हा आपण हे समजून घेतो की आपले खरे स्वरूप हा आपला राग नाही, आपला बँक बॅलन्स नाही किंवा आपल्या भूतकाळातील चुका म्हणजे आपण नाही, तेव्हा एक प्रचंड मोठी सुटका झाल्यासारखं वाटतं. अगदी खरंय. आपण स्वतःला एका लव्हिंग अवेअरनेस म्हणजे एका प्रेमळ जाणीवेच्या रूपात पाहू लागतो. आपण केवळ एक जाणीव आहोत जी या जीवनाचा खेळ शांतपणे पाहत आहे. आणि जेव्हा आपण ही प्रेमळ जाणीव बनतो का, तेव्हा रोजच्या त्याच कंटाळवाण्या किंवा तणावपूर्ण वाटणाऱ्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. आपण जेव्हा पूर्णपणे इथे आणि आत्ता असतो तेव्हा आपण मुलांसोबत खेळताना, ऑफिसचं एखादं किचकट काम करताना किंवा अगदी ट्रॅफिकमध्ये अडकलेलं असतानाही एक वेगळीच खोली आणि शांतता अनुभवतो. क्या बात है. तेव्हा आपल्याला कुणाशी स्पर्धा करावी लागत नाही, कुणाला काही सिद्ध करून दाखवावे लागत नाही, आपण फक्त असतो. राईट. ही स्थिती अनुभवताना आपल्याला भविष्याबद्दल एक सकारात्मक आशा वाटते आणि एक अशी शांतता गवसते जी कोणत्याही बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते. म्हणजे आयुष्य हा एक चित्रपट आहे असं मानलं तर आतापर्यंत आपण स्क्रीनवर जाऊन त्या चित्रपटातल्या पात्रांसोबत स्वतःला मारून घेत होतो, रडत होतो. हो. पण आता आपण प्रेक्षागृहात एका आरामदायी खुर्चीवर बसून तो चित्रपट शांतपणे एन्जॉय करत आहोत. चित्रपटात दुःख येईल, कॉमेडी येईल, पण आपण जाणतो की तो फक्त एक चित्रपट आहे. अगदी समर्पक उदाहरण दिलंत. याच विचारांचा सारांश काढताना आपल्याला या पुस्तकातील आणि झेन तत्वज्ञानातील एका अत्यंत प्रसिद्ध शिकवणीचा मूळ गाभा समजून घ्यावा लागेल. कोणता? आयुष्यातील आपलं सर्व दुःख आणि अशांतता ही प्रामुख्याने आपल्या आसक्तीतून निर्माण होते. आपण स्वतःच्या ओळखीमध्ये, नोकरीच्या टायटलमध्ये इतके गुंतून जातो की आपलं मूळ स्वरूप विसरून जातो. यासाठी पुस्तकात ती प्रसिद्ध म्हण दिली आहे, चॉप वूड अँड कॅरी वॉटर, म्हणजेच लाकूड तोडा आणि पाणी वाहा. आता बऱ्याच जणांना वाटेल की याचा अर्थ सर्व काही सोडून संन्यास घेणे आणि जंगलात जाऊन राहणे असा आहे का? अजिबात नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे जीवन पूर्वीसारखेच जगा. तुमचं ऑफिसचं काम करा, एक्सेल शीट्स बनवा, कुटुंबाची जबाबदारी पार पाडा, पण ते करताना आतून बदललेले असा. ओके. जेव्हा तुम्ही लाकूड तोडताय तेव्हा फक्त लाकूड तोडण्यावर लक्ष केंद्रित करा. मी किती महान आहे किंवा मला हे का करावं लागतंय असा अहंकार आणि तक्रार मनात ठेवू नका. कृती तीच राहील, पण ती करण्यामागची तुमची जाणीव आता पूर्णपणे मुक्त झालेली असेल. हे खूपच प्रॅक्टिकल आणि ग्राउंडिंग आहे. काम तेच करायचं आहे, पण ते आता ओझं म्हणून नाही, तर या अफाट विश्वाच्या एका नैसर्गिक प्रक्रियेचा भाग म्हणून करायचं आहे. बरोबर. आपण ते पूर्णपणे प्रेझेंट राहून करणार आहोत. आणि जेव्हा आपण आत्ताच्या क्षणात पूर्णपणे उपस्थित असतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जिवंत असतो. हा प्रवास बाहेरच्या जगातला नाही, तर आपल्याच मनाच्या आतला आहे. खूपच सुंदर.
पण हा सगळा विचार करताना आजचा आधुनिक जगाच्या संदर्भात एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते. सांगा ना. रामदास यांनी जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा मोबाईल फोन्स किंवा इंटरनेट नव्हते. आज आपल्या खिशात असलेले स्मार्टफोन्स आणि त्यातील सोशल मीडियाचे अल्गोरिथम्स हे अब्जावधी डॉलर्स खर्च करून असे बनवले गेले आहेत जेणेकरून आपलं लक्ष या आत्ताच्या क्षणातून सतत खेचून घेतलं जावं. जेव्हा आपण एखाद्या छोट्याशा नोटिफिकेशनच्या आवाजाने आपला आजूबाजूचा जिवंत क्षण सोडून फोनच्या स्क्रीनमध्ये डोकावतो तेव्हा आपण आपलं मौल्यवान नाव त्या टेक कंपन्यांना विकत असतो. अरे बापरे, एकदम खरं आहे. त्यामुळे इथे आणि आत्ता राहणं हे आजच्या काळात केवळ अध्यात्म उरलेलं नाही, तर ती एक बंडखोरी आहे, एक क्रांती आहे, स्वतःचं लक्ष आणि स्वतःचं आयुष्य स्वतःच्या ताब्यात ठेवण्याची. खरोखरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा मुद्दा आहे. तंत्रज्ञानाने आपल्याला जोडलं असलं तरी वर्तमानापासून तोडलं आहे. या क्रांतीची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागेल. नक्कीच. घड्याळाचे काटे फिरत राहतील, जग त्याच्या वेगाने पुढे धावत राहील. उद्याच्या नव्या चिंता आणि कालच्या जुन्या आठवणी आपल्याला सतत खुणावत राहतील. पण हे लक्षात ठेवा की आपलं खरं जीवन फक्त इथे आणि आत्ता या एकाच क्षणात दडलेलं आहे. आपण उद्या कधीच जगू शकत नाही आणि काल आपण कधीच बदलू शकत नाही. अगदी बरोबर. आपल्या हातात असलेली एकमेव आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे हा आत्ताचा क्षण. तो जगून घ्या. नक्कीच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.